सवयी ते तुम्हाला तुमच्या ओव्हर थिंकिंग पासून वाचवेल. शेवटची सवय अजिबात मिस करू नका, कारण ती तुमची लाईफ कम्प्लिटली चेंज करून टाकू शकते. आज आपल्या इंडियामध्ये यॉथमध्ये ओव्हर थिंकिंगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. क्लॅरिटी नसणे, पर्पज माहीत नसणे, स्वतःवर कॉन्फिडन्स आणि बिलीफ नसल्यामुळे आजची यॉथ डिस्ट्रॅक्ट होत चाललेली आहे. सतत स्वतःची इतरांकडे तुलना करणे किंवा मी जे करतो आहे ते बरोबर करतो आहेत का, योग्य दिशेला चालतो आहेत का, योग्य निर्णय घेत आहेत का, हे आपलं स्वतःबद्दलच माहीत नसतं. आपले फ्रेंड्स पुढे जात असतात, जॉब्स मिळवत असतात, बिझनेस उभा करत असतात, एक्झाम क्रॅक करत असतात, रिलेशनमध्ये प्रगती करत असतात, करिअरमध्ये प्रगती करत असतात, पण आपण नेहमी मागे राहतो. आपल्याला वाटतं आपल्यामध्ये खूप कमतरता आहे आणि आपण जेव्हा एखादी एक्झाम क्रॅक करायचं ठरवतो, बिझनेस ओपन करायचं ठरवतो, जॉब करायचं ठरवतो, रिलेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादं नवीन इनिशिएटिव्ह घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनात वारंवार अति विचार आपल्या मनात घोळत राहतात. आपली अतिविचारमुळे अति ऊर्जा, आत्मविश्वास, शक्ती, वेळ वाया जातो आणि या ओव्हर थिंकिंगचं प्रमाण आपल्या भारतात इतक्या प्रमाणात वाढलं आहे की आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे आळसपणा, दिरंगाईपणा, टाळाटाळ हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात मानसिक संतुलन बिघडणं या अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 4 सवयी तुमचं लाईफ कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करून देईल. त्यासाठी शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फर्स्ट म्हणजे स्ट्रेंथ अँड विकनेस. स्वतःवर काम करताना तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला माहीत असायला हवी की कशात मी चांगला आहेत आणि कशात नाही. याची जर तुम्हाला कल्पना असेल तर ओव्हर थिंकिंग करायची काहीच गरज पडत नाही. सेकंड म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आपण लाईफमध्ये नेहमी इकडे तिकडे बघत असतो, पण बिलीव्ह मी, आपल्या माइंडसेट एकदम ब्लाइंडरसारखं करा की मला फक्त माझं ध्येय दिसतंय, बाकी दुसरं तिसरं काहीही दिसत नाहीये. तिसरं, तुम्ही जे काही सुरुवात कराल 6 महिने त्याला नक्की द्या. आजच्या सोशल मीडियामुळे जास्त इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे किंवा आजूबाजूच्या धावपळीच्या टेक्नॉलॉजी चेंजमुळे आपल्याला वाटतं की आपण करतोय ते बरोबर करतोय का. तुम्ही 6 महिने त्या क्षेत्राला द्या. तुमची स्ट्रेंथ, तुमची विकनेस, तुमचं सामर्थ्य, तुमचे ते नेचर, तुमचं माइंडसेट त्याला मॅच करतोय का, नक्की तुम्हाला याची शाश्वती येईल. आणि फोर्थ म्हणजे AIची अजिबात काळजी करू नका. तुम्ही जर क्युरियस आहात, दररोज तुम्ही नवीन नवीन शिकत असतात, तुमच्याकडे ॲडॅप्टिबिलिटी आहे, तर तुम्हाला AIची काहीही घाबरायची गरज नाही. AI तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा खूप पुढे घेऊन जाईल आणि ही सवय जर तुम्ही 4 सवयी तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या, तुमची ओव्हर थिंकिंग करण्याचं प्रमाण फार कमी होऊन जाईल.